13 जून 2025 रोजी इस्रायलनं इराणच्या आतल्या भागात जाऊन एक मोठी लष्करी कारवाई केली, ज्याला ऑपरेशन रायझिंग लायन असं नाव देण्यात आलं। सुमारे 200 इस्रायली लढाऊ विमानं, ज्यात अत्याधुनिक अशी F-35 आणि स्टेल्थ विमानांचा समावेश होता, इराणच्या हवाई हद्दीत शिरली आणि जवळपास 100 महत्त्वाच्या शहरांवर हल्ला केला। यामध्ये नतान्स, फार्दो, इस्फहान, खोंदाब आणि खुर्रमाबाद येथील इराणची महत्त्वाची अणुप्रकल्प केंद्र आणि IRGCच्या क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रांवर आणि नियंत्रण कक्षांवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी, अणु कार्यक्रमाशी संबंधित असे अधिकारी ठार झाले, ज्यात IRGCचे कमांडर होसेन सलामी, लष्कर प्रमुख मोहम्मद बाघेरी, जनरल अमीर अली हजी जादेह आणि किमान 6 वरिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश होता। सुरुवातीच्या अहवालानुसार इराणमध्ये सुमारे 78 ते 90 लोक ठार झाले असून 320 लोक जखमी झाले आहेत। यामध्ये अनेक सामान्य नागरिक होते। या हल्ल्यामध्ये इराणच्या अणु कार्यक्रमाला आणि लष्करी नेतृत्वाला मोठा झटका बसला। यानंतर इराणचे सर्वेसर्वा असलेल्या अली खोमेनी यांनी इस्रायलला धडा शिकवला जाईल असं सांगितलं होतं। आता इराणनं नेमकं पुढे काय काय केलंय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव, तुम्ही पाहताय द मराठी बाणा। इस्रायलने केलेल्या या प्रचंड हल्ल्यानंतर इराणनं 13 जूनच्या रात्रीपासून 14 जूनच्या पहाटेपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर आणि टप्प्याटप्प्यानं प्रतिहल्ले केले। इराणनं या कारवाईला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 असं नाव दिलंय। इराणनं सुमारे 100 ते 150 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण केलं। यामध्ये फतह 110, जुल्फिकार, खैबार, शेकन या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा वापर केला, जे अतिशय जड आणि महत्त्वाचे वॉरहेड्स असतात त्याचा अचूक आणि लक्ष भेदण्यासाठी जे सक्षम आहेत अशा प्रकारच्या या मिसाइल्स आहेत। इस्रायलच्या दाट लोकवस्तीच्या भागांवर हे हल्ले केले गेले। तेल अविव म्हणजे इस्रायलची राजधानी, जेरुसलेम, रामतगान, किर्यात अशा महत्त्वाच्या शहरांवर, लष्करी तळांवर आणि गुप्तचर केंद्रांवर हे हल्ले करण्यात आले, त्यांना लक्ष्य करण्यात आलं। लोकवस्तीच्या भागांवर हल्ला केल्यामुळे इस्रायल अजून पेटून उठला असून येणाऱ्या काळात त्याचं जबरदस्त उत्तर दिलं जाईल असं इस्रायलनं सांगितलंय। म्हणजे हे युद्ध अजून पेटणार हे मात्र नक्की। यासोबतच इराणनं 100 पेक्षा जास्त ड्रोन हल्ले देखील केले। यामध्ये शाहिद 136 प्रकारचे ड्रोन होते, जे पूर्वी युक्रेनमध्ये आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये वापरण्यात आले होते। हे ड्रोन मोठ्या झुंडीनं पाठवून म्हणजे ज्याला स्वार्म अटॅक असं म्हणतात, जसं पाकिस्ताननं भारतावर केले होते तशा प्रकारचे हल्ले इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर ताण निर्माण करण्यासाठी करण्यात आले होते। मात्र इस्रायलने आयर्न डोम, डेव्हिड स्लिंग, एरो 3 आणि अमेरिकेकडून मिळालेल्या पॅट्रियट आणि थाड या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा प्रभावी वापर करून या हल्ल्यांपैकी 90% हल्ले परतवून लावले किंवा हवेतच गारद केले, ज्यामुळे तेल अविवमध्ये काही बिल्डिंग्समध्ये नुकसान झालं। त्यामुळे काही निवासी इमारतींना हानी झाली, आगी लागल्या आणि थोडंफार लष्करी नुकसान देखील झालं। या हल्ल्यात इस्रायलनं 2 ते 3 लोकांच्या मृत्यूची नोंद केली असून त्यात तेल अविवमधील एका महिलेचा समावेश आहे। सुमारे 40 नागरिक आतापर्यंत यात जखमी झालेले आहेत। अनेक निवासी भागात वीज पुरवठा खंडित झाला, आगी लागल्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र इस्रायलच्या प्रगत संरक्षण यंत्रणेनं मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळण्यात यश मिळवले। मगाशी आम्ही सांगितलं होतं की इराणमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये इराणमधले जवळजवळ 78 ते 90 लोक मारले गेलेत, इस्रायलमध्ये फक्त 2 ते 3 लोक मारले गेलेत। यावेळी इस्रायलनं आपला बचाव करताना एका वेगळ्या पद्धतीनं इराणनं डागलेले मिसाइल्स हवेतच पाडले। हे बॅलिस्टिक मिसाइल्स पृथ्वीच्या वातावरणाच्या थोडं वरती जातात, म्हणजे स्पेसमध्ये जातात आणि ते स्पेसमधून पुन्हा रिटर्न येतात। त्यामुळं ते खूप जास्त वरती उंचीवर जाऊन खाली येत असतात, कारण या 2 देशांच्या मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे। त्यामुळे एरो 3 या मल्टी लेयर डिफेन्स सिस्टीमचा वापर इस्रायलने केला। या डिफेन्स सिस्टीमनं स्पेसमध्ये जाऊन इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल्स तिथं स्पेसमध्येच इंटरसेप्ट केल्या आणि त्यांना तिथंच नष्ट केलं। याचा फायदा असा होतो की याच्यामध्ये मिसाइलमध्ये जे वॉरहेड्स असतात, ज्यामध्ये न्यूक्लिअर असू शकतात किंवा बायोलॉजिकल वॉरहेड्स असू शकतात, ते हवेतच नष्ट होतात आणि ते जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत। अशा पद्धतीचा जो बचाव केला गेला आहे त्याला एक्झो ॲटमॉस्फेरिक इंटरसेप्शन असं म्हणतात आणि जगाच्या युद्धाच्या इतिहासात हे इस्रायलनं पहिल्यांदाच करून दाखवले। या युद्धाबद्दल मग अमेरिकेची प्रतिक्रिया काय आली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की या युद्धाची कल्पना अमेरिकेला होती आणि अमेरिकेनं इराणला न्यूक्लिअर डील साइन करण्यासाठी 60 दिवसांचा वेळ दिला होता आणि या 60 दिवसांचा वेळ 13 जून 2025 ला म्हणजे काल संपला आहे। तरीही अमेरिकेनं इस्रायलला युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला होता, पण इस्रायलनं त्यांच्या स्वतःच्या बचावासाठी जो हल्ला केलाय तो केलाय।
तो इस्रायलचा स्वतःचा निर्णय आहे असं देखील ट्रम्प यांनी सांगितलं. अजून देखील उशीर झालेला नाही. इराण बरोबरचा अणुकरार जर झाला त्याबद्दलच्या चर्चा करायला अजूनही आम्ही तयार आहोत असं ट्रम्प यांनी सांगितलं. उद्या कतारमध्ये या संदर्भातली एक मीटिंग देखील होणार आहे, ज्यामध्ये जर या विषयावर तोडगा निघाला तर हे युद्ध थांबू शकतं. थोडक्यात काय तर इराणनं आपला अणुकार्यक्रम थांबवावा आणि अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये त्यांचा अणुकार्यक्रम पुढे न्यावा, जेणेकरून त्यांनी या अणुकार्यक्रमाचा वापर अणुऊर्जेसाठी करावा, पण अणुबॉम्ब बनवणं टाळावं अशी अमेरिकेची इच्छा आहे. आणि त्यांनी जर अणुबॉम्ब बनवले किंवा बनवायचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीचा धोका त्यांना कायम राहील असं देखील अमेरिकेचं म्हणणं आहे. हे इराण आणि इस्रायल यांच्यातलं प्रथमच एवढ्या मोठ्या स्केलवरचं युद्ध आहे, जिथं त्यांनी प्रॉक्सी युद्धाचा देखील वापर केलाय. म्हणजे अमेरिकेनं आणि इस्रायलनं या ठिकाणी कतारचा वापर केलाय. तसंच इराणनं देखील या युद्धामध्ये सिरिया, लेबनॉन या ठिकाणच्या एअरफील्डचा वापर केलाय. अमेरिकेनं स्वतः या युद्धात भाग घेतलेला नसला तरीही इस्रायलला त्यांनी संरक्षणात्मक मदत केलेली आहे आणि इतर अनेक प्रकारची मदत केली आहे. त्यांनी दोन्ही देशांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. या संघर्षामध्ये जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात तात्काळ प्रतिक्रिया उमटलेली आहे आणि तेलाच्या किमती जवळजवळ 12% वाढलेल्या आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्राकडून आपत्कालीन बैठकांचं आयोजन केलं जातंय, जेणेकरून हे युद्ध थांबावं आणि या दोन देशांच्यातलं या युद्धामध्ये डिएस्कलेशन व्हावं. इराणबरोबर सुरू असलेली अणुकराराची चर्चा देखील सध्या अडचणीत आली असली तरी उद्या त्याच्याबद्दल काहीतरी तोडगा निघेल अशी शक्यता आहे. पण अशा पद्धतीचा तोडगा निघाला नाही तर हे युद्ध असंच एस्केलेट होत जाऊ शकतं. आणि इस्रायलनं देखील सांगितलंय की ऑपरेशन रायझिंग लायनची ही सुरुवात आहे आणि येणाऱ्या काळात हे ऑपरेशन रायझिंग लायन असंच सुरू राहणार आहे. यामध्ये अजून काय अपडेट येतात ते आपण पाहूच. तुम्हाला या युद्धाबद्दल, या युद्धाच्या इंटेंटबद्दल, इस्रायलनं जे केलं त्याच्याबद्दल आणि इराणनं जो प्रतिहल्ला केला त्याच्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.